बारके लेकरं शांतता देतात म्हणून तुझी खात्री पडवलं सांगा। अथांग अशा निळाशार समुद्राच्या शेजारी असलेले हे कुणकेश्वराचे देवस्थान। नमस्कार, जय शिवराय। मी वसंत सत्यवान माळकर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे माझ्या सफर समृद्ध कोकणची या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आम्ही आता आलो आहे कोकणची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवगड येथील कुणकेश्वर देवस्थान येथे। इथे दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त फार मोठ्या उत्सवाचे आयोजन असते होते। याही वर्षी 8 मार्च ते 10 मार्च दरम्यान या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। 10 मार्च रोजी देवांच्या अभ्यंग स्नानाने येथील कार्यक्रमाची सांगता होणार आहे आणि माझ्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून हा सोहळा आपण पाहणार आहात। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। प्रचंड प्रमाणात भाविक इथे उपस्थित आहेत देवांच्या अभ्यंग स्नान पाहण्यासाठी। आपण पाहू शकता। कणकवली माईंद येथील देवस्थान इथे अभ्यंग स्नानासाठी आलेले आहे। आपण पाहू शकता। आपण आता वरवड्याच्या भैरवनाथ देवस्थानाचे दर्शन घेत आहोत। जे देवस्थान इथे अभ्यंग स्नानासाठी आलेले आहे। इथे आपल्याला स्टॉल लागलेले दिसतील मालवणी खाज्यांचे। वेगवेगळ्या प्रकारचे मालवणी पदार्थ इथे आपल्याला बघायला भेटतील। मालवणचं खास वैशिष्ट्य असलेलं मालवणी खाजा। कसं पॅकेट का आहे? 40 रुपये पाव। मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आपण आता आलो आहोत। अप्रतिम असे मंदिर आणि इथे आता भजन चालू आहे।
असे देवस्थान कुणकेश्वराचे आपण पाहू शकता। अप्रतिम असा सोहळा आपण बघत आहात। देवस्वारांचे आगमन होत आहे, आपण पाहू शकता।
पाहू शकता आपण प्रचंड असा जनसागर इथे श्री देव कुणकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी आलेला आहे। Bye.
पवित्र स्नान करून देवस्वारी आता निघालेली आहे। काय माहिती आहे, आज खास याच्या मर्यादेकडनं बाराचा जाप असा आणि सोबतच खायच्याच बघून हे लेकरांना मार्ग मिळत नाही। होईत नाही तो कारण तुझा बाराचा जाप असा तो जाप एक तूर्त मी त्या मध्ये समज करून नुसतीच 6 महिन्याचा आकृत्य म्हणतो आणि त्याची निश्चित कर म्हणतो जा ह्याच्या बाहेर तर काही एक दाखवत नाही। काळजी करू नको, ह्या वेळेपासून काही लेकरात शांतता देतं आणि तुझ्या बाकी पटवताही सांभाळतं। अभ्यंग स्नान करून देवस्वाऱ्या आता परतीच्या वाटेला निघालेल्या आहेत। देवस्वारी आता पवित्र तीर्थस्नानाला जात आहेत। अप्रतिम अशी दृश्य आपण पाहतात। देवांची स्वारी निघालेली आहे अभ्यंग स्नानासाठी आणि अभ्यंग स्नान झाल्यावरती ही देवस्वारी श्री देव कुणकेश्वर देवाच्या भेटीला जाणार आहे। हर हर महादेव। आपल्या समोर आता देवगड मुनगे या गावची देवस्वारी आलेली आहे अभ्यंग स्नानासाठी। काका, या देवस्वारीबद्दल आपण काय माहिती सांगाल आपल्या व्हिडिओ बघणाऱ्या लोकांसाठी? हे देवी भगवती देवस्थान मुनगे हे आता जवळजवळ 7 वर्षांनी इथे आलेली आहे। 7 वर्षांनी आता ही देवी इथे आले तिथे बोंडाळ्यांच्या इथे उतरते
गोंधळांचे उतरून आल्यानंतर इथे देव ह्याच्याला आता तीर्थस्नानासाठी समुद्रकिनारी आलेली आहे आणि आता इथे देव दर्शन घेणार, कुणकेश्वर दर्शन घेऊन ती परत इथे स्थिर होणार गोंधळांच्या घरी. इथे दुपारी महाप्रसाद झाल्याच्या नंतर 2 वाजता देवी आपल्या मंदिरामध्ये जाण्यास निघणार आहे. अच्छा, ही देवस्वारी जी आहे ही म्हणजे किती वर्षांनी येते म्हणजे आपल्या इथे कुणकेश्वर भेटीला? असं काही नाही, योगायोग असला तरच आम्ही येतो. अच्छा, स्नानाचा योगायोग जर असला अच्छा तरच येतो, नाहीतर काय असं नाही. यावर्षी जरा लेट 7 वर्षांनी आम्ही आलो. अच्छा अच्छा, ठीक आहे. आपण ही माहिती दिल्याबद्दल आपला मी आभारी आहे. धन्यवाद. अशा तऱ्हेने या देवस्वाऱ्या इथे समुद्रकिनाऱ्यावरती अभ्यंग स्नान झाल्यावरती श्री देव कुणकेश्वराच्या भेटीला जातात. देवाचं दर्शन घेऊन त्यानंतर हे देव आपापल्या गावी आपापल्या मंदिरामध्ये प्रस्थान करतात. साक्षात महादेवाचे दर्शन आपण इथे घेत आहोत. अथांग अशा निळाशार समुद्राच्या शेजारी असलेले हे कुणकेश्वराचे देवस्थान आणि देवस्थानांची अभ्यंग स्नान पाहण्यासाठी जमा झालेला हा जनसागर आपण पाहत आहात. साक्षात शिवशंकराच्या सानिध्यात इथे हे सनातन संस्थेचं शिवकक्ष उभारलं आहे, आपण पाहू शकता. काका, इथे हा शिवकक्ष उभारला तुम्ही, त्याबद्दल थोडक्यात काय माहिती सांगाल आपल्या प्रेक्षकांना? नमस्कार. सनातन संस्थेतर्फे आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. दरवर्षी आम्ही सनातन संस्थेतर्फे इथे प्रचार प्रसार हा मुख्य उद्देशाने, तसेच हिंदू धर्माचे पालन व्यवस्थित व्हावे आणि हिंदू धर्माचं महत्त्व हे सगळ्यांना कळावं हा या पाठीमागचा उद्देश आहे. आम्ही सर्व सेवा म्हणून या ठिकाणी 3 दिवस स्टॉल उभा करत असतो. ग्रंथ आहेत, धर्माचे ग्रंथ आहेत, आचारसंहिता आहे, आचाराचे ग्रंथ आहेत. प्रथमोपचार हा महत्वाचा कक्ष सुद्धा आपण इथे लावत असतो, जेणेकरून आताची आवश्यकतेनुसार समाजाला प्रथमोपचार पण वेगळ्या प्रसंगात करता आला पाहिजे हा या पाठीमागे प्रचार प्रसाराचा उद्देश आहे. त्याच प्रकारे कुंकूचं महत्व, कुंकू कसे लावावे हे सुद्धा या बाबतीत आपण प्रचार प्रसार करत असतो. त्याचबरोबर हिमसेनी कापूर, देवाला लागणारा अष्टगंध आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण हे सगळे जण सेवारत म्हणून कार्यरत 3 दिवस आपण कार्यरत असतो. यंदा 8, 9 आणि 10, 7 तारखेलाच आपण हा स्टॉल उभारलेला होता. वेगवेगळ्या परिसरातील तालुक्यातील, आमच्या देवगड तालुक्यातील सर्व साधक मिळून ही सेवा करत असतात. सद्गुरूंच्या कृपेमुळे हा सगळा व्यवस्थित सगळं चालू असतं. कुणकेश्वराच्या कृपेमुळे परमपूज्य डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांच्या कृपेमुळे हा सेवा आमच्या हातून घडत असते. याबद्दल आम्ही शतशः कृतज्ञ आहोत. धन्यवाद. आपण प्रेक्षकांना ही माहिती, मोलाची माहिती दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. विविध प्रकारचे स्टॉल इथे लागलेले आहेत, आपण पाहू शकता.
व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.